नमस्कार. मी अरुण भगवान सावंत. बुधवारी भूषण कुलकर्णी विद्या मंदिरमध्ये जे काही पालक मेळावा आणि विद्यार्थ्यांचा त्रास मेळावा ह्यासाठी त्यांनी जे काही शाळेची चौकशी वारंवार विद्या मंदिर संस्थेची होती अशी शिक्षणाधिकाऱ्यांवर जे आरोप केले त्या संदर्भात मी वस्तुस्थितीची काय आहे जे आपण आपल्या समोर मी 2 मिनिटात मांडतो. विद्या मंदिर संस्थेत ह्यांनी ते जातीचे दाखले बदलले. जातीचे दाखले बदलून पूर्णपणे ही संस्था मूळ म्हणजे वैरागवालीची आहे. ही संस्था वैरागवालीची असताना फक्त आणि फक्त रुमकर फॅमिलीने त्यांच्या ताब्यात कब्जात घेऊन त्याच्यावर त्यांनी लाखो रुपयाचं सरांकडं शिक्षकाकडनं डोनेशन घेऊन त्या डोनेशन घ्यायसाठी म्हणजे ही जी हे चुकीचं केलं. अल्पसंख्याक संस्था दाखवून 10 लोक भरली. हे केलेलं कागदपत्र मला ज्याकडं कागदपत्र त्या संस्थेची बोलण्याची आल्यानंतर ही कागदपत्र बघितली. हे कागदपत्र बघितल्यानंतर त्यांनी तिथं जाती बदलल्या. जाती बदलल्यानंतर मी ह्याची चौकशी लावली. शिक्षणाधिकारी ह्याच्याकडे अर्ज दिला, धर्मादाय आयुक्ताकडे दिला आणि पुणे संचालक ह्यांच्याकडे दिला. बनसुडे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष त्यांच्याकडे मिटिंग लावली. ह्या सगळ्या मिटिंगा वेगवेगळ्या ऑफिसला लागल्यामुळं हे चौकशी सातत्यानं येत आहे. ह्याचा अर्थ की शिक्षकांना त्रास व्हावा, विद्यार्थ्यांना त्रास व्हावा हा आमचा कुठलाही हेतू नाही. हा अध्यक्ष नसताना स्वतः अध्यक्ष म्हणून घोषित करतो आणि मुलींना खोटं बोलून पालकांची मिटिंग बोलून त्यांनी शाळेच्या वेळेत ज्यावेळेस नाश्त्याचा वेळ होता तो त्या टायमिंग आहे बघा, त्या टायमिंगला बाहेर सगळ्या उन्हात मुली बसवून तर पालकांना भावनिक केलं, शाळा मी पाडणार असे. आणि शाळेवर आजही ह्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. छाडाछेडीचे गुन्हे दाखल आहेत. जाती बदलल्या 420चा गुन्हा दाखल आहे. आणि ह्याला कुठलाही अधिकार नसताना त्या संस्थेला शाळा तास चालू असताना पालकांना सुद्धा आपण आपल्या मुलांना भेटू शकत नाही. हा कायदा आहे, हा नियम आहे. ह्या सगळा नियम ह्याच्या ह्याचं काळं झाकण्यासाठी चोरी झाकण्यासाठी ह्यानं विद्यार्थी मुली उन्हात पोलीस स्टेशनला न्यायल्या. पोलीस स्टेशनला कधीच त्या माझ्या चिमुरड्यांना पोलीस स्टेशन कसलंही काही संबंध नाही. ह्याच्यावर प्रशासक येतं, ह्याला झेल होते. आज हिला मुंबईला दाखल केलेला आता तो वर्ग कोल्हापूरला झाले आपलं हायकोर्टात, तिथेही चालू आहे. धर्मादायुक्ताकडे चालू आहे. ह्या केसेसनी शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी लावली म्हणजे ते त्यांची ड्युटी करतात. ते शिक्षणाधिकारी कोणाचेच नाहीत, ते शासनाशी बांधलेले आहेत. आज ह्यानं 10 शिक्षक म्हणून शासनाची फसवणूक आहे. ह्याचं पितळ उघडं पडतंय म्हणून ह्यानं शिक्षक पालकांना धारेवर धरलं, मुलींना पोलीस स्टेशनला नेलं. आणि शिक्षकांना एक माझी विनंती आहे म्हणून तुम्ही रिटायरमेंट ह्याला 1 रुपया दिला नाही, अध्यक्ष नाही. ह्याच्या जर अध्यक्ष म्हणून तुम्ही जर तुमच्या पेन्शन पेपरवर सह्या घेतल्या तर तुमची अडचण होईल आणि ही बोका काळीच खाईल, पैसेही तुमचं खाईल. त्याला काही देऊ ना, फक्त दम काढा. ह्याचा पडदा फास होणार आहे. की आता राहिला मुद्दा, हे माणूस म्हणतो माझ्या जीव असेपर्यंत संस्था बंद पडत नाही. अरे किती येड्यात काढता. संस्था बंद पडायचा विषय कुठं आहे? संस्था कशीच बंद पडल? जर संस्थेला काही घोटाळा झाला तर शिक्षकाने एखाद्या काय गडबड केली तर शिक्षकाची बदली होईल किंवा त्याला निलंबित करतील. पण तुम्ही म्हणता माझ्या जीव असेपर्यंत मी शाळा बंद पडू देणार नाही. आणि तुमची बंधुराजी शाळेत भ्रष्टाचार करते, ते जातीचे दाखले बदलते आणि लाखो रुपये वसूल करते. त्याच्यावर तुम्ही
त्याला थोडस कुठं दोन गोष्टी सांगा आणि माझं वैराग बनवून तुम्ही वैराग माझं म्हणून किती दिवस वैरागवाल्यांना फसवणार आहात. तुम्हाला मशानभूमीत काय केलं नोटीस देऊन काम चालूच आहे. तुमच्या मित्राला समज द्या, बांधकाम चांगलं कर. काम कोण करतंय? संजय भोकरच काम करते. मशानभूमीचं, रोडचं, संडासातलं. तुम्हाला संडास सुद्धा पूर्ण त्यात बी तुमचं मन चाललंय. रातोरात रोड काय करता? इथं मागचा चाटे गल्लीचा रोड अडवला तर त्यावेळेस म्हणता की नाही नाही मी उकडून घेतो. काय चाललंय की माझं वैराग म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही. आणि हे सगळं करत असताना नगरपालिकेला मी आजही तयार आहे. राजभाऊ रावसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामोरे जाणारच आहात. आणि वैरागवाले हे जे तुमचं बोल बंगाल आहे, तुम्ही कुठल्या कुठल्या संस्थेच्या जागेत राहता म्हणून तुमचं पितळ उघडं पडून किंवा ते संस्थेची जागा तुम्ही तिथं बँक टाकली, गाळे बांधले, त्याचा घर लोकांना भाड्यानं दिलं बँकात. ह्याची जी पैसे आहेत त्याची तुम्ही किती संस्थेला दिले हो? ही संस्था विद्यामंदिर संस्थेची जागा आहे आणि तुम्हाला काहीच पुरवना. आणि आता पक्क वैरागवाले ओळखून घेतलंय. त्यामुळं कधी बी इलेक्शन जरी आता तुम्ही सगळ्यांनी राजीनामा देऊन उद्या जरी इलेक्शन लावलं तरीही आम्ही उद्या राजभाऊ राऊतच्या नेतृत्वाखाली तुमच्या बरोबर लढायला आम्ही समर्थ आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.